तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोठं नुकसान झालेलं आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सरकारकडे या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। इडापिडा टाळो बळीचं राज्य येवो, सोयाबीन हमीभाव केंद्र तातडीने सुरू करण्यात यावं अशीही मागणी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बीड जिल्ह्यातील 7,21,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। 8,57,000 शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलाय। शिवारातील सोयाबीन, कपाशी, तूर यासह अनेक पिकं पाण्याखाली गेली होती। त्यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय। नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। हितदक्ष शेतकरी हितदक्ष राजा बळीराजा यांच्या सध्याचं राज्य शासन जे आहे ते शेतकरी विरोधी धोरण राबवत आहे आणि या राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी पाताळात जाण्याची वेळ आलेली आहे। आज पाडवा सण बलिप्रतिपदा या निमित्तानं प्रजा हितदक्ष शेतकरी हितदक्ष राजा बळीराजा यांच्या स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी आम्ही लिंबाळा पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग त्यांना अभिवादन करून आणि प्रशासनाला तातडीनं शेतकऱ्यांना केवळ 85 रुपये गुंठा मदत न देता भरीव मदत करण्यात यावी अशी मागणी करत आहोत।